दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जालना पोलिसांची कशी तयारी झालेली आहे याबाबत सुद्धा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. पाहूयात. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले. आपल्यासोबत अधिकारी आहे. सर, कशी खबरदारी घेतली जात आहे, कसा सगळा बंदोबस्त असणार आहे आणि काय तुमचं आव्हान असणार आहे आंदोलकांना? आपला काम आहे की जे आंदोलन करणारे लोक आहेत त्यांची रॅली आपल्या जिल्हा हद्दीत बाहेर शांतता पडले पाहिजे. बाकी हायवे मुख्य हायवे आहे म्हणून ट्रॅफिकचे अडथळा पण लोकांना नाही झाले पाहिजे. आणि आव्हान फक्त एवढं आहे की शांतता सगळी गोष्टी झाली कायद्यामध्ये तर खूप चांगला होईल, तेवढा फक्त अपेक्षा आहे. बरं सर, काही मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला आहे का ट्रॅफिक जालन्याच्या आणि पैठणच्या मार्गावर? पैठण फाटा मधून जे आतमध्ये पैठण जाणारा रोड आहे तो फक्त माननीय SP साहेबांनी वन वेचा आदेश केलेला आहे. पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे सर? किती बंदोबस्त असणार आहे, काही आकडेवारी सांगता येईल? जवळपास 200 पोलीस कर्मचारी, 250 होमगार्ड आणि बाकी इतर जे फोर्सेस आहेत ते सगळे मिळून बंदोबस्त करत आहे. 30चे जवळपास अधिकारी आहे आणि सगळे जे महत्त्वाचे ट्रॅफिकचे पॉईंट्स आहेत ते तिथे आपण बंदोबस्त नेमलेला आहे की कोणी म्हणजे रॅलीमध्ये समावेश सगळे लोकांना पण आणि जे प्रवास करणारे लोक आहेत दोघांना पण त्रास नाही झाले पाहिजे, तो अनुषंगाने पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. सर, मागच्या आंदोलनात थोडासा आपण बघितलं तर काही थोडेसे वाद झाले होते, ह्या गोष्टी होत्या. अनेक जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहे, तर ह्या सगळ्या लोकांना पोलिसांचं काय आव्हान असणार आहे, कशी काळजी घेण्याचं सगळं आव्हान आहे? आव्हान फक्त शांतताने जे त्यांचा नियोजित मार्ग आहे ते फॉलो करून रॅली काढली पाहिजे, तेवढा फक्त आव्हान आहे. बाकी त्याच्या पुढे काही. थँक्स. हे होते निपाणी सर. आणि पोलिसांकडून जे आहे तर आंदोलकांना जे आहे तर आव्हान करण्यात येतं, शांततेत आपण सगळ्यांनी यावं आणि शांततेत या सगळ्या आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान पोलिसांकडून केलं जातं आणि सोबतच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. विकी पवारसह मोहसिन शेख, NDTV, जालना.